आज आपण बर्गर बनवणार आहोत। पूजा शेटे रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपल्याला अर्धा कप पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पोह्यातलं पाणी काढून 10 ते 15 मिनिटे पोहे तसेच झाकून ठेवायचे आहे। एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल आणि थोडे बटर घालून त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लसूण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण गाजर ॲड करून घेणार आहोत। नंतर त्याच्यामध्ये बॉईल केलेले मटार घालून घ्यायचे आहेत। हे सर्व मिश्रण हाय फ्लेम वर भाजून घ्यायचे आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट, आमचूर पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाले भाजूपर्यंत हे मिश्रण छान परतून घेणार आहोत। आता आपण उकडलेले बटाटे खिसून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले पोहे ॲड करूया। आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। हे मिश्रण आपल्याला पावभाजीला आपण कसं मॅश करतो तसं मॅश करून घ्यायचं आहे। नंतर हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून थंड करून घेणार आहोत। आता आपण बॅटरची तयारी करून घेणार आहोत। त्याच्यासाठी एका बाउल मध्ये 1 कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर घालून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बर्गरसाठी आता आपण पॅटी तयार करून घेणार आहोत। पॅटी थोडीशी जाडसरच बनवायची आहे। आता आपल्या सर्व पॅटी तयार झालेल्या आहेत। पॅटी आपल्याला डीप फ्राय करून घ्यायची आहे। बॅटर मधून पॅटी काढून ब्रेड क्रम्ब मध्ये घोळवून तळून घ्यायचे आहे। छान असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पॅटी किती क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण बर्गरच्या पावाला एका साइडला टोमॅटो सॉस आणि दुसऱ्या साइडला मेयोनीज लावून घ्यायचा आहे। आता त्याच्यावर पॅटी ठेवून त्यावर कांदा टोमॅटो ठेवणार आहोत। तुमच्याकडे लेटस असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता। सगळ्यात शेवट आपण त्याच्यावर चीज टाकून घेऊया। रेडी झालेला आहे आपला बर्गर। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।